कसे तुम्ही सगळे सख्खे ओके मध्ये जरा करा. आम्ही पण ओके मध्येच आहे. रियांशी मस्त ओके मध्येच आहे. तुम्हाला तर माहिती आहे की आमची शॉपिंग झाली बेबी शॉवरची आणि आमचं 2 दिवसावरती बेबी शॉवर आहे आमचं ना. एवढे दिवस नाही तुझा बेबी असतो. तुझं काय करतं आपला बेबी शॉवर आहे. तर गाईज आता सगळ्यांनी या बेबी शॉवरला. तर आज करणार आहे मी काय करणार आहे आज रियांशी करणार आहे नेल आर्ट्स, मॅनिक्युअर करणार आहे, पेडिक्युअर करणार आहे आणि अजून जे काय असेल ते मॅनिक्युअर पेडिक्युअर जेवढं जमल तेवढं मी ब्लॉग तिथे शूट करेन सलून मध्ये. तर आता आम्ही निघालो सलूनला जाणार. चला आता बेबी शॉवरसाठी मी प्रिपेअर होते. चला तुम्ही ब्लॉग स्किप नका करू. चला आमच्या सोबत रियांशीची प्रेग्नन्सीचं बेबी शॉवरचं सगळं एन्जॉय करा तुम्ही. आम्हाला पण वाटतं की तुम्ही आम्हाला बघून स्माइल आली पाहिजे चेहऱ्यावरती म्हणून आम्ही ब्लॉग शूट करत राहतो. ठीक आहे. चला जे रियांशी प्रेम करते तर हाय सोबत तुम्ही पण चला बाकीचे. काय करते तू का बेबी शॉवर आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे यांच्यासोबत डिस्कस करते की मला कसे नेल्स करायचे आहेत ते. ॲक्च्युली बेबी शॉवर आहे तर बेबी शॉवरसाठी स्पेशलच मला नेल्स करायचे आहेत. बट आधी विचार केला होता की एक्सटेन्शन लावू की नको. पण मी विचार केला की माझ्या नॅचरल नेल्सवरती पण होतील का, तर ते बोलले होतील म्हणून. तर ठीक आहे आपण त्याच्यावरच करायचा विचार केला आहे. पण त्यासाठी आधी सिलेक्शन करतो आहे आपण कलर वगैरे कसं पाहिजे काय ते. आणि मग त्याच्यानंतर आपण मी त्यांना बोलली मग की आपण एक्सटेन्शनच लावूया कारण की दीदी पण बोलली एक्सटेन्शनशिवाय लुक येणार नाही म्हणून आम्ही फायनली डन एक्सटेन्शन आम्ही केले. सो गाईज आता मी आलेली आहे नेल्स करण्यासाठी. तर तुम्ही बघणारच तुम्ही कसे नेल्स करणार आहे. मी 2-3 सिलेक्ट केले होते तर त्याच्यातलं मी एकच करणार आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल नंतरला मी कसं करणार आहे बेबी शॉवरसाठी. मी जास्त पण हे नाही करणार आहे कारण मला नॉर्मलच करायचं आहे. आणि तू एक्सटेंड नाही करणार ना. मी एक्सटेन्शन नाही लावणार आहे. आधी विचार केला होता. मॅम बोलले होते की एक्सटेन्शन लावा तर मी बोलू नको. मॅम म्हणजे आमची दीदी. तर मी माझ्या नेल्सवरच करणार आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल मी कसं करणार. चला आणि आम्ही दुसरी दीदी कुठे बसली. ती काय करते बघ कलरिंग चालू आहे तिची. चल डिझाईन चेक करते ती. चला बघू आपण कसं होतं. तर आता अगोदर त्यांनी माझी नेलपेंट रिमूव्ह करून घेतली आधीची. त्याच्यानंतरला आता जे माझे नेल्स आहेत ते एकदम क्लीन करून क्युटिकल्स वगैरे काढून त्याला आता बफ करून घेतली इथे. आणि मग त्याच्यानंतरला मग मी जेवढं मला झालं तेवढं मी याच्यामध्ये शूट केलेलं आहे कारण की मला खूप कंटाळा पण येत होता बसून बसून एकाच ठिकाणी. सो त्याच्यामुळे मी इतकं शूट केलं तुमच्यासाठी. सो तर तुम्ही बघू शकता कलर ॲक्च्युली बेबी शॉवरला असंच असतो पिंक आणि स्काय ब्लू कलर असतो म्हणजे गर्ल्सचा एक बॉईजचा. आणि दोन्ही माझ्या हातावरती त्यांनी फिंगरवरती मधल्या बेबीचे पाय काढले छोटे छोटे. एका साईडला पिंक कलरचं केलं एका साईडला ब्ल्यू कलरचं केलं आहे. म्हणजे पिंकमध्ये असं म्हणजे बेबी गर्लसाठी आणि ब्ल्यूमध्ये बेबी बॉयसाठी असं माझे नेल्स केलेत. खूप सुंदर वाटत आहेत. तुम्ही बघाच आता. मी खूप खुश झाली हे नेल्स बघून. मला खूप जास्त आवडलं. तर तुम्ही एकदम जवळून बघा तुम्हाला कसे वाटतात ते सांगा तुम्ही. बघा किती सुंदर वाटत आहेत ना. मला तर खूप आवडतं. चला गाईज रियांशी फायनली माझे नेल्स झालेले तुम्ही बघू शकता.
हे बघा, इथे आहे बॉय, इथे आहे गर्ल आणि खूप सुंदर केले नेल्स. मला तर खूप खूप जास्त आवडले. जे कोणी असेल आमच्या उलव्यातले तर त्यांनी इथे नक्की या आणि माझ्या नावावर तुम्हाला भेटणार इथे 20% डिस्काउंट. आणि खरंच खूप छान केले आणि पटापट केले. तर हे असे आहेत आणि अजून माझं खूप काही बाकी आहे. तर कस्टमर आहेत त्याच्यामुळे मग तोपर्यंत थोडंसं आमचं काम पण आहे. आणि बाबू पण आहे ना, बाबूला भूक लागली. आता थोडं येतं आम्ही जाऊन मग परत भेटू. ठीक आहे, चला लाईट ऑफ करू, झोपा. रियांशीने केला नाश्ता. रियांशीला चायची तलप लागते का? तलप लागते म्हणजे मला चहा आवडते आता सध्या. म्हणजे याच्या बड्डेच्या टायमाला मी तिथं पिली होती ना चहा, मला ती खूप आवडते. एवढ्याची चहा. आता मी नाश्ता वगैरे करून त्याच्यानंतरला आली मी सलूनमध्ये, कारण की आता माझं आहे पेडिक्युअर आहे. तर पेडिक्युअर करून घेते, कारण की प्रेग्नेन्सीमध्ये पेडिक्युअर केल्याने आपल्याला खरंच रिलॅक्स वाटतं. म्हणजे पायाची त्याच्यामध्ये मसाज पण होते आणि खूप मस्त वाटतं. असं पायाला थोडं शेक भेटतो आणि छान वाटतं. मला तर खूप छान वाटलं. तुम्ही बघू शकता. आणि सलून तर एक नंबर आहे. काय भारी वाटतं, बघा ना किती सुंदर आहे. आणि मस्तपैकी मी आरामात बसले आता पेडिक्युअर करण्यासाठी. आता इथे चालले आणि मला खूप छान वाटलं बोलत बोलत, कारण की आमची दिदीच होती करायला, त्याच्यामुळे खूप कम्फर्टेबल फील झालं. आणि बघा तुम्ही किती छान केलं तिने, ते खूप मस्त. तर आता जेव्हा दीदी मला हे करत होती ना, असं पायाला, याला काय बोलतात, बफ बोलतात, जे माझ्या पायाचं घसत होती, डेड स्किन याच्याने निघते, तर ते करत होती ना त्या टायमाला आहे ना, मला खरोखर ना इतके गुदगुले होत होते ना पायाला. कारण खूप मला वाटते खूप दिवसानंतर, खूप महिन्याच्या नंतर मी हे केलं. तर खूप, आणि प्रेग्नेन्सीमध्ये तर फर्स्ट टाईमच केलं. तर म्हणजे इतक्या महिन्यांमध्ये तर इतक्या पायाला गुदगुलत होते ना मला, की बेबी अक्षरशः खूप मूवमेंट करत होते. त्याच्यामुळे जेव्हा पायाला काय म्हणजे पेडिक्युअर होतं किंवा काय, तेव्हा पोटामध्ये बेबी खूप हालचाल करत होतं त्या टायमाला पण. तर आम्ही खूप हसत पण होतो आणि खूप एन्जॉय केलं मी. आणि एवढं छान वाटलं ना, तर तुम्ही पण कोण असाल असं प्रेग्नेन्सीमध्ये असं वाटतंय की आपल्याला स्वतःला पॅम्परिंग करायचं आहे किंवा रिलॅक्स होते, तर पेडिक्युअर नक्की करा. कारण मला स्वतःला खूप छान वाटलं केल्याच्या नंतरला. ही माझ्यासाठी खूप खालती. अच्छा, आता झालं. आता रियांशी लावते नेल पॉलिश. कुठल्या कलर घेते? काय ते लाव. आता काय लावते? कायच बघा काय काय लावते रियांशी. किती गोरी करते तिला. घरी आल्यावर तर गाईस तुम्ही बघू शकता माझा नेल आर्ट झालेला आहे. मी कधीपासून बसली होती आणि विक्रांत आला खूप कंटाळा बसून बोलते कर कधीपासून. तर तो झालेलं आहे सर्व फायनली. आणि आता माझं पेडिक्युअर पण झालेलं आहे कम्प्लीट. आता आम्ही निघते घरी जायला, कारण बराच वेळ झाला. तर विक्रांतला वैताग आला. आता निघतो आम्ही आणि मग घरी जाऊ.